नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. मला माहिती आहे नवोदयाचा निकाल लागलाय आणि खूप पालक आणि विद्यार्थी थोडे नाराज आहेत, थोडे टेन्शनमध्ये आहेत. म्हणूनच खास तुमच्यासाठी आज आपण बोलणार आहोत या एका निकालाच्या पलीकडे जाऊन यशाचा खरा अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया या आकड्याने. 97.5% स्क्रीनवर दिसतोय ना. अहो किती जबरदस्त स्कोर आहे हा. विचार करा, हे गुण मिळवण्यासाठी तुमच्या मुलांनी किती किती मेहनत घेतली असेल. पण खरी अडचण इथेच सुरू होते. एवढे चांगले मार्क्स मिळून सुद्धा जेव्हा निवड होत नाही तेव्हा काय होतं? साहजिक आहे, मनात गोंधळ उडतो, खूप वाईट वाटतं. पण थांबा, यामागे काही ठोस कारणं आहेत आणि आज आपण तीच कारणं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे यावर्षी असं का झालं, या अनपेक्षित निकालामागची कारणं काय आहेत हे समजून घेणं. एकदा का आपल्याला का कळलं ना, की पुढचा रस्ता आपोआप सोपा होऊन जातो. तर बघा, झालं काय, या वेळेचा जो पेपर होता ना, तो अपेक्षेपेक्षा खूपच सोपा आला. आणि पेपर सोपा आला की काय होतं? बरोबर, खूप साऱ्या मुलांना एकदम चांगले मार्क्स मिळतात. आणि मग साहजिकच जी गुणवत्ता यादी असते, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो, ती खूपच वर जाते. इतकी वर की कधीकधी एक साधा प्रश्न जरी चुकला ना, तरी त्याचा खूप मोठा फरक पडतो. म्हणजे गंमत बघा, इथं अडचण मुलांच्या ज्ञानाची नव्हतीच. तयारी तर उत्तम होती, अडचण होती ती थोड्याशा अति आत्मविश्वासाची. पेपर इतका सोपा दिसला की मुलं थोडी गाफील राहिली. आणि यामुळेच आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर येतो, निष्काळजीपणामुळे होणाऱ्या चुका. म्हणजे काय, तर ह्या चुका अज्ञानामुळे होत नाहीत. उत्तर माहीत नसतं असं नाही, तर प्रश्न सोपा वाटल्यामुळे आपण जे लक्ष द्यायला हवं, जी काळजी घ्यायला हवी ती घेत नाही आणि तिथेच चुकतो. हे समजायला एक उत्तम उदाहरण आहे. बघा, विचार करा, एखादा ड्रायव्हर जेव्हा अरुंद डोंगराळ रस्त्यावरून गाडी चालवत असतो तेव्हा तो किती सावध असतो, नाही का? पण तोच ड्रायव्हर जेव्हा मोकळ्या सरळ हायवेवर येतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो, तो वेग वाढवतो आणि बहुतेक अपघात नेमके अशाच सरळ रस्त्यांवर होतात. आपल्या मुलांचंही अगदी तसंच झालं. पेपर सोपा वाटला आणि छोट्या छोट्या चुका झाल्या ज्या व्हायला नको होत्या. पण मग आता प्रश्न हा आहे की या एका परीक्षेतील अपयश म्हणजे सगळं संपलं का? नाही, अजिबात नाही. उलट हेच अपयश भविष्याची एक मजबूत पायाभरणी कसं करतं ते आता आपण पाहूया. हे आहेत PC मुस्तफा. माहितीये, हे 6वीच्या वर्गात नापास झाले होते. पण आज ID फ्रेश फूड नावाची त्यांची कोट्यावधींची कंपनी आहे. विचार करा, 6वीतलं अपयश त्यांना थांबवू शकलं नाही. किंवा यांची गोष्ट आहे का, कैलाश काटकर यांनी तर 10वीनंतर शाळाच सोडली होती आणि पुढे जाऊन त्यांनी क्विक हिल नावाची एवढी मोठी कंपनी उभी केली जी आज संपूर्ण भारताला सायबर सुरक्षेमध्ये मदत करते. आणि हे आहेत प्रेम गणपती. शिक्षण फक्त 10वीपर्यंत. रस्त्यावर डोशाची गाडी लावून सुरुवात केली होती त्यांनी. आणि आज त्यांचं डोसा प्लाझा हे आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन आहे. या सगळ्यांच्या कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात: एक परीक्षा आपलं भविष्य ठरू शकत नाही. ह्या सगळ्याचा अर्थ काय? तर खरा विजय हा अंतिम निकालात नसतो. खरा विजय आहे त्या तयारीमध्ये, त्या वर्षभर केलेल्या मेहनतीमध्ये. तीच तुमची खरी कमाई आहे. तुमच्या मुलांनी काय मिळवलंय याचा विचार करा. त्यांच्या गणिताचा पाया एकदम पक्का झालाय. मराठी, इंग्रजी यांसारख्या भाषांवरची पकड घट्ट झालीय. बुद्धिमत्ता तर कितीतरी पटीने वाढलीय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी शिस्त, एका जागी बसून अभ्यास करण्याची सवय ही लागली आहे. अहो, ही वाया गेलेली मेहनत नाही, ही तर आयुष्यभराची गुंतवणूक आहे. भविष्यासाठी तुमची मुलं इतरांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता पुढे काय? आता पुढची दिशा काय असली पाहिजे? चला यावर बोलूया, कारण इथून पुढेही खूप मार्ग आहेत. सगळ्यात आधी लगेच निराश होऊ नका. अजूनही एक संधी आहे. नवोदयाची एक प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट लागते. असं होतं की काही निवड झालेल्या मुलांना काही कारणास्तव प्रवेश घेता येत नाही. मग त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी यादी लावली जाते. त्यामुळे जे अगदी काठावर आहेत त्यांचा नंबर लागू शकतो. फक्त नवोदयाच्या वेबसाईटवर थोडं लक्ष ठेवा. आणि या पलीकडे जाऊन विचार केला तर स्पर्धा परीक्षांची दुनिया खूप मोठी आहे. ही तर फक्त सुरुवात होती. आता पुढे राज्य सरकारची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. प्रत्येक इयत्तेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात. अनेक संधी उपलब्ध आहेत आणि ही तयारी तिथे 100% काम येणार आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही नवोदयाची परीक्षा एक प्रॅक्टिस मॅच होती. आपलं खरं ध्येय, आपलं खरं टार्गेट खूप मोठं आहे. IAS, IPS अधिकारी होणं, डॉक्टर, इंजिनियर होणं, आपल्या क्षेत्रातलं मोठं नाव बनणं आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं, एक चांगला, एक यशस्वी भारतीय नागरिक बनणं. हा अनुभव त्या मोठ्या ध्येयाकडे जाणारी फक्त एक पायरी आहे, एवढंच समजा.
आणि आता पालकांसाठी. पालकांनो, या सगळ्या प्रक्रियेत तुमची भूमिका आता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही कसं वागता यावर तुमच्या मुलाचं पुढचं सगळं मनोबल अवलंबून आहे. तर आता काय करायचं आणि काय टाळायचं? बघा, फक्त निकालावर बोलणं, टीका करणं किंवा त्याचा नंबर लागला, तुझा नाही लागला, अशी तुलना करणं हे अजिबात करू नका. याउलट त्यांच्या मनाला काय वाटतंय, त्यांची निराशा समजून घ्या. त्यांनी मिळवलेल्या त्या 90-95% कौतुक करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांच्या निकालाचा नाही तर त्यांनी केलेल्या मेहनतीचा प्रचंड अभिमान आहे. आणि जाता जाता एक वाक्य जे तुम्ही आणि तुमच्या मुलांनी कायम लक्षात ठेवायचं आहे. कोणतीही एक परीक्षा तुमच्या मुलाचं भवितव्य ठरवू शकत नाही. हे वाक्य मनात कोरून ठेवा. तुमच्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. हा शेवट नाही, ही तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीसाठी, तुम्ही दिलेल्या लढाईसाठी तुम्हा सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.